नमस्कार मित्रांनो, उत्कर्ष मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रात सुरू झालेल्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत। पशुगणना 2024 ही प्रक्रिया राज्यात 1 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे आणि यावर्षी ती एका विशेष मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया या पशुगणनेची संपूर्ण माहिती। शासनाकडून राज्यात दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते। या गणनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील पशुधनाचे अचूक मोजमाप करणे, ज्यामुळे पुढे शासनाच्या विविध योजनांचे नियोजन करता येते। यावर्षी विशेष म्हणजे ही 21वी पशुगणना पूर्णपणे पेपरलेस करण्यात आली आहे। याचा अर्थ आता ही प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे पूर्ण होणार आहे। या प्रक्रियेत वेळेची बचत होईल आणि गणनेची सुसूत्रता वाढेल। यापूर्वीच्या 2019च्या पशुगणनेत प्रगणकांना टॅबलेट्स दिले होते, परंतु यावर्षी प्रथमच स्मार्टफोनचा वापर केला जात आहे। हे नवीन ॲप प्रगणकांसाठी सोयीचं आणि वेगवान आहे। आता जाणून घेऊया की या गणनेत कोणत्या जनावरांची गणना केली जात आहे। गाय, म्हैस, शेळी, मेंढी, अश्व, कुक्कुट, वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे आणि पशुपालनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री या सगळ्यांची गणना केली जाणार आहे। राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये एकूण 281 प्रगणक आणि 82 पर्यवेक्षक नियुक्त केले गेले आहेत। ग्रामीण भागासाठी दर 3000 कुटुंबामागे एक प्रगणक आणि शहरी भागासाठी दर 4000 कुटुंबामागे एक प्रगणक असे नियुक्त करण्यात आले आहेत। तर मंडळी, ही पशुगणना 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान चालणार आहे। जर तुम्हीही या प्रक्रियेत सहभागी असाल तर कृपया सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरणे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन। जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ।